नमस्कार मित्रांनो, पवन टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आजची ट्रिप आहे आपली मॅगडी पार्टी। आज आपण रक्षाबंधन निमित्ताने भाच्यांना आणि बहिणीला मॅगडी मध्ये पार्टी देणार आहोत। तर आपण आलेलो आहे मॅगडी मध्ये पार्टी करण्यासाठी। चला तर मग तुम्हाला दाखवतो आजचं रक्षाबंधन सेलिब्रेशन आम्ही कशा पद्धतीने साजरा केला, पोरांनी कशा पद्धतीने साजरा केला, मुग्धांनी गौरांगला मोऊला कशी राखी बांधली। रक्षाबंधन झाल्यानंतर आम्ही आलोय मॅगडी मध्ये पार्टी करण्यासाठी। चला तर मग बघूया मॅगडी पार्टी रक्षाबंधन। हे बघा बर्गरवर कसं स्माइली काढलंय। ही बघा आमच्या चिल्ल्या पिल्ल्यांची रक्षाबंधनची आजची तयारी। सर्वे नटून ठटून मस्त मेकअप बिकअप करून तयार। सर्वे खूप आनंदात आहे आज राखी बांधून घेण्यासाठी त्यांच्या दीदीकडनं। दीदी पण आनंदात राहते कारण की आजच्या दिवशी दीदीला भावांकडनं गिफ्ट भेटतं, त्याच्यामुळे सर्वच आनंदात राहतात। भाऊ राखी बांधल्यामुळे आनंदात, बहीण गिफ्ट भेटल्यामुळे आनंदात। चला तर मग बघूया कशा पद्धतीने रक्षाबंधन हे साजरा करण्यात आलेलं आहे आमचं। ह्या चिमुकल्यांनी किती मस्तपणे रक्षाबंधन साजरा केलेले ते दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो। हे बघा फोटो सेशन। चला तर मग आता फोटो सेशन झालेलं आहे आपलं। आता राखी बांधायचा कार्यक्रम आपण सुरू करूया। मुग्धा दिदी ही गौरांग दादाला कुंकू अक्षता लावून औक्षण करते। हे बघा आता पूर्णपणे पूजा पहिले करून घेणार आहे ती। पूजा झाल्यानंतर राखी बांधण्यात येईल। पूजा झाल्यानंतर आता ओवाळून घेते। ओवाळून घेतलं आता फायनल राखी बांधणार। दादाची आवडती राखी घेतली। अशा पद्धतीने राखी बांधून झाली। व्यवस्थित अशी गाठ मारली मुग्धाने। बघा राखी दादाच्या हाताला राखी कशी मस्त दिसते। हे बघा चला तर मग फायनली गौरांग दादाची राखी बांधून झालेली आहे। आता फायनली गौरांग दादाची राखी बांधून पूर्ण झालेली आहे। आता पाळी आहे मोऊ दादाची। मोऊ दादाचा आता हळदी कुंकू लावून औक्षण करेल। गौरांग दादाची जशा पद्धतीने पूजा करण्यात आली तशीच मोऊ दादाची पण पूजा करण्यात येणार आहे। हे बघा मुग्धा दिदी अतिशय सुंदर अशी पूजा करते। आता ओवाळून घेईल। ओवाळून झाले आता राखी बांधेल। मोऊ दादाची आवडती राखी आहे ही पण। तर मोऊ दादाला पहिले फ्रेंडशिप बँड बांधलेला असल्यामुळे कुठे बांधायचा हा प्रश्न पडला होता दीदीला। हे बघ दीदीने फ्रेंडशिप बँड ते मागे केलंय आणि फायनली मोऊ दादाला राखी बांधली। अशा पद्धतीने दोन्ही दादांना हे राखी बांधण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने दोन्ही दादांची राखी बांधून झालेली आहे।
आणि दोन्ही दादांना आता मुग्धा तोंड गोळ करते. दोन्ही दादांचं तोंड गोळ करून झाल्यानंतर दोन्ही दादांनी मुग्धाला गिफ्ट देण्यात आलेले हे गिफ्टचे फोटो बघा. अशा पद्धतीने आमच्या चिल्ल्या पिल्ल्यांचं हे रक्षाबंधनचा कार्यक्रम पार पडला आहे. आता वेळ आली आहे आमची. मोठ्या दादाला आता औक्षण करते दीदी. त्याचे अशा अवतार बघितल्यानंतर तुम्हाला वाटतंय की त्याला हे काय झालेलं आहे. तर काल मोठा दादा मोटरसायकल स्लिप होऊन पडलेला आहे. त्याला इंजर्ड झालेला आहे. तो मानेजवळचा हाड जे आहे ते फ्रॅक्चर झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याला तो बेल्ट देण्यात आलेला आहे आणि त्याने तो बेल्ट बांधला आहे. म्हणून दादाला जास्त हालचाल करता येत नाही आहे. आणि फायनली दादाची देखील दीदीने राखी बांधून झाली बघा. व्यवस्थित अशी राखीचा कार्यक्रम आमचा पार पडला आहे. दादाचं तोंड गोड करताना हे झालं. आता दादा खुश राखी बांधल्यामुळे. आणि आता ओढणी टाकल्यानंतर दीदी खुश, कारण की दीदीला आता गिफ्ट मिळालं. आता फायनली वेळ आली माझी. दादाची जशी पूजा केली त्याच पद्धतीने आता माझी देखील पूजा करण्यात येणार आहे. कुंकू अक्षता लावून औक्षण करून ओवाळून हे पहा ओवाळलं. त्याच पद्धतीने माझी देखील पूजा केली. आता राखी बांधणार आहे. हे बघा मध्ये फोटो काढले. हा आता फायनली राखी बांधते दीदी. राखी बांधून झाली. आता फोटो सेशन. राखी बांधलेलेचे फोटो काढण्यात आले. अरे मेन म्हणजे तर तोंड गोळ करायचंच राहिलं. आणि हा हे बघा आता फायनली तोंड गोळ केले दीदीने तोंड गोळ केले. तर ऑब्विसली दीदीला गिफ्ट घेण्यासाठी ओवाळणी देण्यात आली आणि पाय पडण्यात आले. वर्षातनं 2दा दीदीचे पाय कंपल्सरी पडलेच जातात. जास्त वेळा तर पडतातच. खरे हे 2 दिवस रक्षाबंधन भाऊबीज हे कंपल्सरी हे पाय पडलेच जातात दीदीचे. त्याच्यानंतर आमचे फोटो सेशन. चला तर मग आता बघा आम्ही साजरा केलेले फोटो. आता निघू आम्ही पार्टीला. निघालोय आता मॅकडी मध्ये पार्टी करण्यासाठी. मॅकडीचं बर्गर हे मुग्धा, मोहेश, गौरांग आम्हाला खूप आवडतं. त्याच्यामुळे आम्ही चाललोय आता मॅकडीला पार्टी करण्यासाठी. चला पोरांनो बसा गाडीत. हो जायचं ना पार्टीला. हो हे बघा बसले पोरं गाडीत. आणि आता मी निघू
मॅगडीच्या दिशेला. चला तर मग जाऊया मॅगडी मध्ये. आम्ही अमृतधाम पासून सर्व्हिस रोडला ही गाडी टाकली. सर्व्हिस रोडने पुढे जत्रा हॉटेलकडे म्हणजे बळी मंदिराच्या अलीकडे हे मॅगडी आहे. तिथं आम्ही चाललोय. बळी मंदिरच्या अपोजिट साईडला मॅगडी आहे. तिथं आम्ही चाललोय. फायनली आमचं डेस्टिनेशन हे आलेलं आहे. आता आम्ही राईट टर्न घेतोय डेस्टिनेशनकडे म्हणजेच मॅगडीकडे. मॅकडॉनल्ड्स. चला पोरांनो उतरा. हे बघा पोरं किती खुश आहे. सर्व पोरं एकदम आनंदात आहेत. आणि बघा त्यांचा गेटअप. मॅगडीला आणल्याबद्दल मुग्धा आणि गौरांग दादा हे काय म्हणतात बघा. आम्हाला मॅगडीमध्ये आणल्याबरोबर थँक्यू पप्पा. आम्हाला मॅगडीमध्ये आणलं म्हणून थँक्यू मामा पप्पा. मुग्धाला हे पहा आम्हाला डान्स करावा असं वाटतोय म्हणून मुग्धा डान्स करते. फायनली आमची ऑर्डर आलेली आहे आणि आम्ही आता खाण्यासाठी सुरुवात करतोय. पोरांना हे एक्स्ट्रा सॉस लागतो त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेला बर्गरमध्ये एक्स्ट्रा सॉस टाकून मगच खातो. तर मग आज एक्स्ट्रा सॉस टाकताना मी त्यांना चिली बनवून देतोय बर्गरवर. पिल्लूंची हे होती
शिफारिश होती की पप्पा प्लीज आम्हाला स्माइली बनवून द्या. तर हे बघा मी स्माइली बनवण्याचा प्रयत्न करतोय. मला जमेल का नाही माहिती नाही. स्माइली कसं बनलंय कमेंट्स करा मला. स्माइली व्यवस्थित आलंय का नाही. माझ्या पद्धतीने मी बनवलंय. अशा पद्धतीने सर्व पोरांना आता बनवून द्यायचंय. चला तर मग बघूया पुढे खातानाची मजा, कोणकोणाचे कशी कशी खाताना मजा येते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.